तर नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत बरं का मित्रांनो। तर आज आम्ही मेंढराचा वाडा लोटण्यासाठी खराटा आणायला चाललोय बरं का। म्हणजे जे आपण लक्ष्मी किरसुनी असं म्हणतो का नाही घर लोटण्यासाठी, तसंच बाबा आमच्या मेंढराचा लेंड्या लोटण्यासाठी खराटा। तर खराटा दोन प्रकारचा असतो, एक जेटमाल एक असतं आणि एक तरावटा एक असतो। तर आपण तरावटा घेणार आहे आणि जेटमाल आणायला गेलो होतो, पण तिकडं लईच चिखल होता त्यामुळे तिकडं काय गेलो नाही। पण आता जेटमाला आणायला जायचं। तर यंदाच्या वर्षी काय झालं दाजी, जेटमालच भेटा ना होते की दरसाला कुठं बी येतं, पण यंदा आलंच नाही। तेव्हा मग इकडच्या साईडला आलो जर आम्ही म्हणजे रानात, तर जेटमाल न्यायला म्हणजे तरावटा बरं का। तर आपल्या मेंढराचा वाडा लोटण्यासाठी तर चला तरावटा कसं कसं म्हणजे आणावं लागतोय ते पाहूया, चला। हॅलो, पण केलं तरी पोरं येत नव्हती, तेव्हा म्हणलं तुम्ही येताय काय, पण ते गेली पोरं दोन दोन असा टाकलं मग गेली। चला एक पोरगी राधिका वाजलंय बावळ्यात। ताजी कुठंशी आहे हो जेटमाल? ह्या आहेत ना खालनं, चला। हो, तर मित्रांनो अशा प्रकारे गवत आहे बरं का इकडं, आणि गवतातनं जावं लागतंय कारण मराठीच्या जवळ काय तसलं ते जेटमाल नाही, त्यामुळं हो का हे गवतातनं आपलं डिगी 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 चाललंय अशा प्रकारे। ते नेमकं कुठं आहे त्या दिवशी बघितलं होतं मी, हाय बरं का। या 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 दमाने या, मोर बघून या बरं का दाजी, गावातलं मोठे आणि आमच्या इकडे सुद्धा कुठं कुठं लावून आणि अशा प्रकारचं बात आहेत बरं का मित्रांनो, कोकणासारखं। अयो दळवटावच आहे, चला। त्या तिथं वर निघून वाटणी तसंच वरत जाऊ, त्या शेततळ्यापाशी आहेत तिथं बांधाला, मग तिथलं निघो। सोपं आहे का लोटायचं तरी? होय, लोटण्यापासून ते त्यांच्या चाऱ्यापर्यंत लय काळजी घ्यावं लागते। लोकांना वाटतंय काय मेंढ्या म्हणजे सोप्या नाही, नाही माणसाला वाटतं मेंढ्या म्हणजे लय सोपा गोष्ट, आणि दुसरी गोष्ट बारक्या पोराच्या वर सांभाळावं लागतं, बारक्या पोराच्या वर सांभाळावं लागते। तर लय अवघड गोष्टी आहेत दाजी, जे करतं त्यालाच कळतं बरोबर का। हा, तर मित्रांनो या अशा प्रकारचं जेटमाल बरं का, बारीक मोठं आपल्याला जसं पाहिजे असं हे कुठच्या साठीला भेटतं। तर मुंगळा झाडा मग उपटा नाही चावत मुंगळा। या अशा प्रकारे दाजीने थोडं बारीक घेतलंय, मी जरा मोठं घेणार आहे। ओके, हा ह्याचा खराटा किती दिवस टिकतो दाजी? तरी 5-7-8 दिवस, 7-8 दिवस जातो, त्यामुळं मग लांब येऊन आणलं तरी काय प्रॉब्लेम येत नाही। नाही नारळाचं खराट नाही टिकत, आपले लेंड्या परत मुतारीचं ह्याचं ते लय नाही होत। हा ह्या निघत त्या आधी तर वरत तिथला आपण तो उपतो तुम्हाला, हो का। ही उपतो बर, ही जरा बस ह्याला खाली जरा खाली गुडक्यात, हा घे तसं। आणि ते बांधाला असलं की उपटतंय, पण ते सपाटीला असलं की उपटतच नाही। सपाटीचं त्याचं लय निभार मुळे असतं लय। तर मित्रांनो बरंच दिवस झालं होतं हे मी बघितला होता बरं का तरावटा। आता ही तरावटा उपटून नेणार आहे आपण, भला मोठा तरावटा आहे, एवढा एक नेला का नाही आपला वाडा म्हणजे क्लिअरच होईल। आता आठवड्याचं टेन्शन आहे ना, आठवडाभर तरी
अरे उपाटतोच कसा ती सांगता यायचं दाजी शेंडेल नका धरू नाही झालं. बघून म्हणते त्याकडे मला वाच का पत्तो ना तोडा नाही पाहिजे तो काहीतरी ओलाही ना सांगतो. कोयता आला. कोयता आणला असता का उपटल. नाही तर कुऱ्हाड बदला वाईस बुडख्यात आपण हे करू येत. उचनावर हे असं उपटून नेलं का नाही की बरं पडतं म्हणजे आपल्याला तोडाय बरं पडतं नाही का तिथं खाली वाजार बुडख्यात उकरतं म्हणजे उपटल हा बरं हा हा. हा उपटतोय हा. हा हा. या बा. कसं आहे तर मित्रांनो हे एवढा खराटा बरं का जेट मला म्हणायचं ह्याला कुणी तरावटा म्हणतं कुणी उन्हाळ्या म्हणतं तर ह्यो आम्ही उपटलाय आणि आता एवढा खराटा चालला लोटा. चालला लोटायला ह्याचं म्हणजे काही योगच खराटा नाही होणार 5. 5 एवढं होतं पटेल. 5 होत्या मोठं आहे ते. लय मोठा आहे हा. आणि मोठा खराट्याने जरा लोटा बी उरागतं पोराचं फास्ट कमी वेळात जास्त काम. हा कमी वेळात जास्त काम होतं त्यामुळं आणि बरेच दिवस झालं बघितलं होता दाजी मी नाही माझ्या लय डोक्यात आला होता चांगला आहे खराटा. आणि जेवढं निभार असतं तेवढं टिकतं नाही ही मुळीच निघा ना दगडाव घ्या ना हा ना की दगडावर झाणावं लागेल दे जरा रप्पा. थांबावलं राव पण मुळीने जर माठ नसतं तर नसतं उपटलं बरं. नाही नाही पाऊस नसता तर नसतं उपटले आवाज ह्याचं लय मुळी दा हे असते हो निभार ही मातीचं तोडू काय थोडा नसतं राव जरा. चला येत आमचं जायचं बरं आहे राहायला. नको धरायला हाय ना धराय तू म्हणच म्हणत मातीची मुळी तोडली म्हणजे दाजी भरायचं नाही ओके चला आता चला चला काय करतो आता मित्रांनो आता हे लयच पसार आहे त्यामुळे जरा खांद्यावल्या रुमाला बांधतो म्हणजे आपलं खांद्यावर गेला बरं पडेल बरंच लांब जायचं आणि बरंच लांब आलो या असं पकड बांधलं का नाही आता 8-10 दिवसाचे टेन्शनच गेलं 2-4 खराटा होणार आणि हे जेवढं चिपून ठेवी ना आपण दगडाखाली तेवढं क्लिअर राहते असं दाजी गेलेत पुढं बारीक तुमचं बी झालंय दाजी आता थोडं राहिले शेंड्यात नका धरू शेंड्यात तुटतं यावं ओके बस काय घ्या बरं तुमचा उचलून खराटा सगळा उचलून तर मित्रांनो सुंदर असा आम्ही खराटा दाजीला बी काढलाय आणि मला बी काढलाय बरं का तर आता 5-6 म्हणजे एक 7-8-10 दिवसाची तर टेन्शनच गेलं खराट्याचं बरं का आहे का ना दाजी आता 10-12 दिवस टेन्शनच नाही मित्रांनो खराट्याचं आणि 7-8 दिवसातनं 10 दिवसातनं या अशा प्रकारे खराट लांब जाऊन आणावं लागतात आणि या जरा काळवट रान असल्यामुळे जास्त वाढले आणि जेवढं निभार तेवढं टिकाय जास्त दिवस आणि शेण लोटायला म्हणजे नारळाच्या त्या काड्या असतात ती खराटात ती काय टिकत नाही
त्यामुळे हे असलं तरावट कसं लुटू द्या बाया पोरांनी. हा कसं बी लुटू द्या. बरं चालायचं का आता दाजी? चला. तर चला मित्रांनो आता वाड्यावर जायचं, खराट बांधायचं बिंधायचं मस्तपैकी. पाहू शकता मित्रांनो, या असल्या ठिकाणाहून आम्ही या रोडने चाललोय बरं, कारण हे बी आपलं गरजेचं आहे. खराटा म्हणजे लय महत्वाचा खराटा आहे आणि ते निर्माळ ठेवलं तर लक्ष्मी आपली निर्माळ राहणार आहे. आणि जर समजा शेण पाणी नाही ना नीट काढलं व्यवस्थित तर मेंढराला चिकल्या होती तर नक्या फुटती, तर त्यामुळं एकदम व्यवस्थितच काढावं लागतं लुटून. आजी येऊ द्या किंवा तुम्ही लय फास्ट पळताय राव. हा चिखलात पाय उचला चेपलच तुटली माझी. जाऊ दे आता इथं जाग्यावर सोडतो चेपला, चालला अनहोनी गडी. चेपला तुटले आता ते कुठले येते तिथं. हो ना. तर मित्रांनो चालता चालता पाण्यात चिखलामुळं अगोदरच थोडीशी चप्पल तुटली होती, पण चप्पल परत आता अख्खीच त्याचं चारही बंद तुटलं. त्यामुळं अगदी हो का अशा प्रकारे चिखलाने पाय भरले ते आणि चालत चालत आता बिना चप्पलच वाड्यावर जायचं बरं का. चप्पलाने बरं असलं तर टिकते आम्हाला, नाही तर चिखलात न यातनं दगडातनं दोंड्यातनं चालावं लागतं. त्यामुळे चप्पला काय टिकत नाही का दाजी? लय बेकार आता अनहोणीच आज दिवसभर चालावं लागेल. मित्रांनो आता ह्या ठिकाणी आलोय आणि आपलं लोट नाही तर खाली ठेवला बरं का. आणि आपल्या दाजीचा भुईमुग आहे बरं का इथं. तर दाजीच्या भुईमुग मध्ये काकड्याची जरा 2-4 याले इथं, त्याला काकडे आहेत का बघून. कुठं आहे दाजी काकड्या? ते बकऱ्याचं शेड आपण मका तोडली अंगात तिथे आहे बघा. आणि त्याच्यात डाव्या साईडला बघितलं की इकडे मका आहे आणि त्या मका पाशी जाता मी येतो रस्त्यावर. या दाजी काकड्या रावलेच खराब झाली काय? काकडी खराब होणारच की. बघा ते तोडा तुमच्या बसली. पाऊस म्हणल्यावर काकडी खराबच होणार ते काय. पावसाने लय कुठं केला, पावसामुळे काकड्या खराब व्हायला झाली काय. मला तर एकच गावली राव. मिरची न्यायची आहे चटणीला. कुठे मिरची? हे पाठीमागे हेडीवरला जाणार. हा राव, हे काय मिरची आहेत दाजीची मिरची. आमच्या ह्या रामदाजीची बरं का मित्रांनो. ही शेती बरं का, हे दिसतंय ते आता त्यात बाजरी होती ना दाजी. किती पोती झाली हो बाजरी? 10 पोती झाली. 10 पोती. तर भेंडी लावली खाली भेंडी लागली का? तर भेंडी आणि बाजरी झाली पहिली 10 पोती. तर अशा प्रकारचा हा भुईमुग आणि पावसामुळे पिवळा पडलाय. ह्या ठिकाणी एक पाटा मिरचीचा आहे आणि ही मका आहे का नाही, ह्या मकाला गिराय घ्यायचंय का दाजी? बर. तर मिरची आता काय मला नेता यायचं नाही दाजी, मी नंतर नेल बरं का. आता सध्या आहे तर आपण गावावर बी नेतो. तर अशा प्रकारे मित्रांनो गावावर काकडी मला एकच गावली, खाल्ली मी काकडी परत गावानच बिना औषधाच्या. आहे का दमा? मला दाखवा बरं कुठे. तुला मोठी हो. हा हे बघ मातीने भरली जाय. आता खाली म्हणलं शेंगा बरे आली का तुमच्या? खाऊ का?
चिपूल मारला चळवटाचा काय खालच्या त्या शेगडाच्या तळे पण आण कसं काय कोणते हो काळा किती झाला ते नाही वरला पडता राहिलाय काय म्हणल्या जाऊ जाऊ त्याचा कसं दिसतोय राव पण टाक पाळण्यात पुढे गाडी घालते ना ते तर मित्रांनो या ठिकाणी योग बांधलाय बरं का योग आता ह्याला जरा शेंड बुडकं तोडायचं त्याचं एकदम व्यवस्थित करायचं आता दुसरा योग बांधतो म्हणजे कसं होईल एकदम व्यवस्थित असं हा ते फास तोडतो ना व्यवस्थित बांधून ते बरोबर करतो त्याची नाही काय अडचण हे असं योग चांगलं बांधलं का नाही जबरदस्त एक बांधावं लागतं आणि हे किनारे असल्या का तर म्हणजे साडीच्या ह्याच्यात हे किनारी एक बांधायचे किनारी एक तुटलं गिरलं काही लय जोरात वाढल्यामुळं तुटलं बरं काही होईल सहा वय एक बांधलं म्हणजे परत सुटायचं टेन्शन नाही ना आवडलं की आवडलं जे एकदा हे झालं दोन आता हे तिसरा बांधतो मित्रांनो फटाफटा फटाफट टिकतलंय त्यामुळं हे बांधावं लागतं ना आणावं लागतं तुटतंय जाणे बरं उचकं का वाटतं हे बघ हा झालं तीन खराट झालं तीन आजूबाजू बांधतो ना तोडल्या बांधू सोड घ्या तर मित्रांनो आता हे जे आपण लोटणं काढलेत का ना हे लोटणं हे एकदम असं बांधून घेतले टाईट मध्ये दुसरी गोष्ट आता त्याचं ते बुडकं जे आहेत का ना जे बिना कामाचं ते तोडून घ्यायचं बरं का व्यवस्थित घेतलं की लाकूड
हे अशा प्रकारे ही बिना कामाची लाकूड तिकडे टाकायची आणि ही झाला आपला खराटा. आणि आता शेंड थोडस हाणायचं नॉर्मल जास्त नाही शेंड हाणायचं, कारण शेंड वाळलं गेलंय काम आहे तिथं. झाला आपला युग खराटा तयार अशा प्रकारचा. आता दुसरा ह्या ठिकाणी मित्रांनो हे दगड आपण असं ठेवणार आहे. असं दगड ठेवला की जाग्या वाळलं की क्लिअर खराटा झाला आपला.